नमस्कार. भारतात क्रिकेट, बॉलिवूड आणि राजकारण या 3 विषयावरील चर्चा कधीच थांबत नाही आणि जेव्हा या तिन्ही क्षेत्रापैकी एखाद्या क्षेत्राशी संबंधित मोठा कार्यक्रम पार पडतो, तेव्हा त्यातील प्रत्येक गोष्ट चर्चेचा विषय बनते. सध्या अशीच एक चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आणि उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्या विवाह सोहळ्यात देशभरातील राजकीय नेते, उद्योगपती, सेलिब्रिटी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. पण या सगळ्या मान्यवरांमध्ये एक तरुणी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सोनेरी रंगाची डिझायनर साडी, आकर्षक व्यक्तिमत्व आणि पार्थ पवार तसेच सुनेत्रा पवार यांच्यासोबत तिची उपस्थिती. यामुळे सोशल मीडियावर एकच प्रश्न विचारला जाऊ लागला, ही तरुणी नेमकी कोण आहे? तिचा पवार कुटुंबाशी काही संबंध आहे का? आणि तिचं नाव अचानक इतका चर्चेत का आलं आहे? आजच्या या व्हिडिओवर आपण याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत. मंडळी, ज्या तरुणीची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे तिचं नाव आहे कायनात धर. विवाह सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तिची ओळख शोधण्यास सुरुवात केली. कारण ती केवळ उपस्थिती नव्हती, तर ती पार्थ पवार आणि त्याच्या कुटुंबियांसोबत अतिशय जवळच्या व्यक्तीप्रमाणे दिसत होती. यामुळे सोशल मीडियावर विविध अंदाज मानले जाऊ लागले. काहींनी तिला कुटुंबातील सदस्य मानलं, तर काहींनी वेगळ्या चर्चा सुरू केल्या. मात्र प्रत्यक्षात कायनात धर कोण आहे हे जाणून घेतलं तर चित्र काहीसं वेगळं दिसतं. कायनात धर ही मूळची काश्मीर वंशाची असल्याचं सांगितलं जातं. तिने शिक्षण आणि व्यावसायिक आयुष्याच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. फॅशन, लाईफस्टाईल आणि सोशल सर्कलमध्ये तिची चांगली ओळख आहे. तिचे सोशल मीडिया अकाउंट्स पाहिले तर तिथे अनेक प्रतिष्ठित कार्यक्रम, फॅशन इव्हेंट्स आणि उच्चभ्र सामाजिक वर्तुळातील उपस्थिती दिसून येते. मात्र पवार कुटुंबाशी तिचा संबंध नेमका काय, हा प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात आहे. मिळालेल्या माहितीनुसार कायनात धर आणि पवार कुटुंबातील सदस्य, विशेषतः पार्थ पवार यांच्यात मैत्रीपूर्ण आणि कौटुंबिक जवळीक असल्याचं सांगितलं जाणे. अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये तसेच खासगी समारंभांमध्येही ती त्याच्यासोबत दिसल्याचं काही वृत्तांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. मात्र पवार कुटुंब किंवा कायनात धर या दोघांपैकी कोणीही अधिकृतपणे कोणताही विशेष संबंध असल्याचं जाहीर केलेलं नाही. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या अनेक चर्चा अधिकृत पुष्टी मिळालेली नाही, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. दरम्यान रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाह सोहळ्याने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण हा विवाह सोहळा 2 कुटुंबाचा नव्हता, तर महाराष्ट्रातील 2 प्रभावशाली कुटुंबाच्या नात्याचा सोहळा होता. एका बाजूला शरद पवार कुटुंब तर दुसऱ्या बाजूला उद्योगपती, उद्योग विश्वात मोठं नाव असलेले लखानी कुटुंब. यामुळे या लग्नाकडे आधीपासूनच सर्वांचं लक्ष होतं. लग्नासाठी पुणे आणि मुंबईसह राज्यभरातील राजकीय नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षातील नेते, उद्योगपती आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली. त्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि त्याच फोटोंमध्ये कायनात धर यांची उपस्थिती अनेकांच्या नजरेत भरली. विशेष म्हणजे आजच्या सोशल मीडिया युगात एखादा नवीन चेहरा एखादा प्रसिद्ध व्यक्तीसोबत दिसला की त्याच्याबद्दल लगेच चर्चा सुरू होते. लोक त्याचं नाव, त्याची पार्श्वभूमी आणि त्याचा संबंध शोधण्याचा प्रयत्न करतात. कायनात धर यांच्या बाबतीतही अगदीच हेच घडलं. एका फोटोनं आणि काही सेकंदाच्या व्हिडिओनं त्यांना सोशल मीडियावर चर्चेचं केंद्रस्थानी आणलं. अनेक युजर्सनी त्या नेमक्या कोण आहेत असा प्रश्न विचारायला सुरुवात केली. काहींनी विविध दावे केले तर काहींनी स्वतःचे अंदाज व्यक्त केले. मात्र या सगळ्या चर्चांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. ती म्हणजे सध्या उपलब्ध झालेल्या सार्वजनिक माहितीनुसार कायनात धर आणि पवार कुटुंब यांच्यातील कोणत्याही विशेष नात्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक दाव्याकडे सावधपणे पाहण्याची गरज आहे. तज्ज्ञांच्या मते मोठ्या राजकीय कुटुंबाशी संबंधित कोणतीही घटना किंवा त्याच्यासोबत दिसणारी व्यक्ती ही लगेच चर्चेचा विषय बनते. कारण जनतेमध्ये त्याविषयी नैसर्गिक उत्सुकता असते आणि त्याच उत्सुकतेमुळे अनेकदा अपूर्ण माहिती ही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होते. सध्या तरी कायनात धर या नावाभोवती निर्माण झालेली उत्सुकता आणि सोशल मीडियावरील चर्चा यामुळे अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहे. पण त्यांच्या आणि पवार कुटुंबाचा नेमका संबंध काय
याविषयी अधिकृत माहिती समोर येईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. दरम्यान रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाह सोहळ्याची चर्चा अजूनही सुरूच आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून विविध पक्षांचे नेते एका मंचावर दिसल्याने या सोहळ्यानेही अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आणि त्याच वेळी एक नवीन चेहऱ्याने म्हणजेच कायनात धर यांनी सोशल मीडियावर स्वतःभोवती चर्चेचं वादळ निर्माण केलं आहे. आता पुढील काही दिवसात या चर्चेला आणखी नवं वळण मिळतं का? कायनात धर यांच्याबद्दल आणखी माहिती समोर येते का? आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेबाबत कोणती अधिकृत प्रतिक्रिया येते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मंडळी, कायनात धर यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे? आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.